हॅलो मित्रमंडळी, तुमचे माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज मी बनवत आहे स्वयंपाक दाल खिचडी. कारण माझ्या घरी आज कोणीच नाही आहे, मी सगळे गेलेत बाहेरगावी, म्हणून मी बनवत आहे स्वयंपाक दाल खिचडी स्पेशल विक्रम. अशा रीतीने सगळ्या भाज्या चिरून घेणार आहे मी. आता सगळे एक एक तयारी व्हायली. ओके, चला भेटू थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आपण सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण कुकर ठेवलं आहे गॅसवर. लवकरच आपण आता दाल खिचडीच्या प्रक्रियेला चालू करू. ही प्रक्रिया थोड्याच वेळाची असते, अतिशय एवढी खमंग होते की अजून खातच जावं असं वाटतं. तेल थोडंसं गरम झालं की त्यात आपण जिरे, मोहरी, थोडे मसाले, सगळ्या भाज्या परतून घेऊयात मस्तपैकी. 2 मिनटाचं प्रक्रिया आहे ही. 2 मिनटानंतर आपली सगळ्या भाज्या वाफल्याला भेटतील. तर अशा रीतीने आपण थोड्याशा भाज्या परतून घेऊयात आणि नंतरच तुम्हाला मी पुढची प्रक्रिया दाखवतो. याच्यात आपण थोडेसे जिरे, कांदे, टमॅटो, हिंग आणि कांदा लसणाची पेस्ट म्हणजेच जिंजर अँड गार्लिक पेस्ट. आता आपण सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि याला जरासं 5 मिनटं लागतील. तवरच त्याच्यानंतर आपण 3 डाळ मिक्स केलेली आहे टोटली. तूर डाळ, मसूर डाळ आणि थोडं तांदूळ. आपण बनवणार आहोत आज दाल खिचडी. आपले दाल खिचडी थोडीशी रेडी होणार आहे. फक्त त्याला आता आपल्याला 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली रेडी आहे दाल खिचडी. मी छानसा असं कुकर लावलेलं आहे. आता याला 4 ते 5 मिनिट लागतील, त्याच्यानंतर आपली रेडी होईल दाल खिचडी. तर मित्रांनो, आपल्या कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मात्र एकच शिट्टी आपल्याला हवी आहे, तीसुद्धा आता होईलच असं मला वाटतं. एक आलेला आहे खिचडी, दाल खिचडी तयार आहे. इकडे मी तांदूळ ठेवलेले आहेत कारण आपल्या घरी एक पेट आहे, तिचं नाव ग्रोसी आहे. ग्रोसी. तर मित्रांनो, थोडीशी गडबड झालेली आहे. पाणी कमी पडल्यामुळे ती दाल खिचडी नसून आपली खिचडीच झालेली आहे. तरी काय नाही, असू द्या, चव एकदम एक नंबर लागते. तरी पण फक्त पाणी कमी पडले आपल्याकडून, ठीक आहे. बाकीची चव एक नंबर एक आहे, एकदम नंबर एक. चला, धन्यवाद. पुन्हा भेटू आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय मित्रांनो. तर मित्रांनो, नंतर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, माझी संपूर्ण व्हिडिओबद्दल पाहिल्याबद्दल धन्यवाद.